तर गाईस मी आता माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घ्यायला चाललोय. मी अत्यंत अशी दुःखाची गोष्ट झाली त्यात तुम्हाला कसं सांगा, मी सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट दाखवतो. तुम्ही डोळ्यानं बघा. ते आता मला ते निस्तारायला किती वेळ जाईल ते तुम्ही बघत राहा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज मम्मी जाणार आहे मामाच्या गावाला, त्याच्यामुळं सकाळ सकाळ आवरीची या गेल्या खाली भांडे घासायची. आणि आता मी आताशी उठलो गाईज, आणि आता सकाळच्या वाजले इथं 8 वाजले. तर मम्मी तर अजून 1 ते 1.5 तासाची निघेल. आणि मम्मी 1 ते 1.5 तासात जातील ना? हा, म्हणजे 10 वाजता आत तर जातीस. आज दिवसभर टाकलं की आज पण उद्या पण 2 दिवस. तर मग या का पान तापाय ठेवलेले गाईज आंघोळ करायला. आता पान तापले बरं का. मी काय करतो, आंघोळ करून येतो, थोडा फ्रेश होतो ना. अंगात लई कटाळा असा आल्या की चले अंग असं ताटले कसं काय ना, त्याच्यामुळे मी पहिलं आंघोळ करून येतो. तर काही जाते सरासरी चुकीचं एक नाही. तुम्हीच सांगा बरं, आता काय झालं तुम्हाला सांगू का? पण मला ती बरोबरच नाही वाटत. आता मम्मी सकाळी आता आंघोळ बिंघोळ करून जेवण झालं, जेवण नंतर केलं. मम्मी मला काय म्हटली, जा गोट्यावर आपल्या गुरायला खायला पाणी चारा ती सगळं करेव. मी गोट्यावाला मी चांगला बसलो करीत. आता तुम्हाला माहिती मला गुरायचा नादी, म्हणून मी बसलो करीत, कडेवर बसलो. मम्मीने आता फोन केलाय की मी मामाच तिकडे गेले. पवासली पण तिथं आले, मामा नेलं तिला, सगळं झालं तरी मला सांगितलं नाही. मग आता चुकीचं एक नाही. मी बसलो इथं, म्हणलं आता जाईन तिसरा पारून, पण मी झालो तवरच गेली. मग हे चुकीचं आहे ना. मग मी रागात काय केले तुम्हाला दाखवू का? रागात काही करायचं, पण मायावानी कवा नाही करायचं. काय केलंय तमा टुडुम टाळ्या मी कटिंग केली गाईज रागाने. म्हणजे कटिंग तर मला करायचीच होती, पण मी थोडी वेगळी केली. केस बघा ना, केस बघा, इतकुलेच ठेवली, इतकुलेच. तुम्हाला वाटतं का लांबट आहे तो ना? आणि मग तुम्हाला कसं दिसतंय? असं चांगलं वाटतंय काय? असं चांगलं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज हे केस लांबट होते की इदूर यायची, इदूर नाका शेंड्या पोहत येत होते. पण मग ती मग केस गळायला लागली होती, लई अशी पाताळ जलते. मग काही दिवसात टकलं पडन, त्याच्यामुळे मग बारीक केस केले. ते कारण आहे, नाही तुम्ही म्हणता दुसरं काही कारण, काहीच कारण नाही, बाकी तेवढंच कारण आहे गाईज. पण मला एक दुःख वाटतं की मम्मीने मला सांगायला पाहिजे होतं की नाही गाईज, मी मामा तिकडे चालले असं तसं. काही म्हणली नाही. तर गाईज आता घरी आलो बरं का. आणि आज घरी एकलाच आहे, म्हणा लागा ना. पण मी घरी कहून आलो तुम्हाला जाऊ का? तो पण आता 4 वाजता आला था, आणि आताशी लाईट आली. आपल्या दोन्ही मोबाईलला चार्जिंग नव्हतं, त्याच्यामुळे मी घरी आले. ह्या इथं बोर्ड ते लावलं, एक मोबाईल इथं, एक मोबाईल घरात चार्जिंग लावला. पण एक प्रॉब्लेम झाला. ऐकू येते का? पाऊस यायला सुरुवात झाली. आता आपल्याला गोठा जावं लागेल, एकच मोबाईल चार्जिंग लावता येईल. हे मोबाईल काढावं लागणार. बघा लाईट ये करते बो, चार्जर जळण गाईज. रोज मम्मी मी असतो तर निवांत झोपत असतो, पण आज लाईटमध्ये मला झोप नाही भेटली, काहीच नाही. पाऊस जास्त यायच्या आपण गोठ्यावर जाऊ, मग अंदाज पाऊस येणारच गाईज. आपले चार्जर घरात ठेवत, ह्यो मोबाईल ते लागला इथं. आता चला आपण गोठ्यावर जाऊ. पाऊस जर का आला का तिथं राडा होईल, गंजन तिचा जाखावं लागेल. वाढला आता, जाता येत एक नाही काय नाही. किती घेतोय पुन्हा गाईज. आपल्या मोबाईलला फिक्स हिले लागले.
आपण बोललो पिशवी घेतो ना, जर काय पाऊस जास्त आला तर भिजन मोबाईल. चला काही टोपी घालतो आणि आता आपण गोठवतो. गुरु पाणी पाजायचा टाईम झालेला आहे. आता पाऊस सुरुवात झाली त्याच्यामुळं गाईस दम लागला इकडे गाईस, दम लागलाय, दम पळत आलोय पण पाऊस थोडा थोडा येतोय. ह्या गावाला झालो मी, त्या बाहेर कसं भिजलंय. पाणी तरी मांडून बघतो आता, एखादं मी उचलत येत नाही कोण नसतो पितय का काय, तेच तोंडच पुरा ना. सकाळ धरून पाणी नाही पिले गुरं गाई, सकाळी पाजले तरी नाही पिलं. पितय ना, यांना पाणी पाजून बघतो गाई. सकाळी थोडे म्हैसच पिलते, कोणीच नव्हतं बघ, फक्त म्हैस पिलती. पितय ते पाणी. मी भिजलो गाईस. लई गरम झाले आता, इतकं गरम झाले लई. तर गाईज आता 5 वाजल्यावर का अर्धा तासाचं सगळं झालं. काय काय झालं तुम्हाला दाखवू का. हे बघा, यांची साफसफाई झाली, खालचं पाणी भरून ठेवले, पाणी पाजले पण. आणि आता एक प्रॉब्लेम झाला की आम्ही रोज त्यांना कडबा टाकत असतो. मागची गंज आहे का निळ्या कपडा खालची, त्याला कडबा टाकत, पण मी आज यांना टाकलाच नाही. आता हे गावात बघा किती बरं का, ते म्हशी मोरं बघा किती डिगोर लागलाय, त्या वगैरे मोरं बघा किती लागलाय. ते तेवढं खाऊस तर मी त्यांना कडबा टाकणारच नाही. शिन तिचं खाल्लं त्याच्यामुळं तिला कडबा टाकला, पण यांनी खाल्लं नाही त्याच्यामुळे यांना टाकणारच नाही. तोक 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 बघा कशी डोकं आदळून घेते. काय तर फक्त कडबा टाकला नाही म्हणून. मम्मी रोज असल्यावर टाकी ती ना, आज मी टाकलं नाही त्याच्यामुळं. पण मी टाकणारच नाही, उद्या त्याला टाकेल. का म्हशीला नाही टाकला, म्हैस लागली खायला, चापून चापून खाते. ती बारकं खाते पण हे मोठं आहे का तो कसं बघत आहे, त्याला म्हणतोय खाऊ नका का काय. त्यांना टाकणारच नाही कडबा. संध्याकाळून दार काढायचं टायमाला भेटू, ती दार काढून येते नाही काय माहिती. मम्मी नाही ना आज, त्याच्यामुळं अडचणी येईन काय ना. पण जाऊ द्या, जे होईन ते पुढं बघत राहत. झोपलं बुवा तरी कसं बघत आहे. तर गाईस मी आता गुरायला खाली ते टाकून घरी गेलो आणि आता वाजले 6. मी आलतो बघायला की खाऊन गुराईने खाल्ले की नाही. आणि आता त्यांचा दुःखाची गोष्ट झाली, त्यात तुम्हाला कसं सांगा, मी सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट दाखवतो, तुम्ही डोळ्यानं बघा. ते आता मला ते निस्तारायला किती वेळ जाईल ते तुम्ही बघत राहा. त्या गुरांचीच आपली सगळी द्यायची बरं का, तुम्हाला दाखवतो बघा. कवा पडले आजी हे कवाच पडला शेवगा, हे शेवगा कवाच पडला. त्या गाईस असं आहे आता, कवा पडला मॅन मला नाही माहिती, मी घरी गेलो. हा आता एवढ्यात मी 5 वाजता घरी गेलो तेव्हा होता. एका इथूनच मोडला, स्टुडिओ मोडला. अख्खं झालंय आता, काय एवढं सगळं काढावं लागलं. वारेनीच
हे बघा काहीच राहिले काहीच नाही राहिलं. चला तर आता आपण दार काढायला सुरुवात करू बरं का. अंधार पडलाय या का पुन्हा आभाळ आलंय अख्खं काळू झार झालंय त्याच्यामुळे आधी आपण दार काढून घेऊ. आता 7:15 वाजलेले आहेत. मम्मी ती इतकं एवढं थांबत नसते, मी थांबलो होतो पण आता अजून थांबून नाही थांबणार. आता दार काढूत आणि बघू ती दार काढून देते का नाही. मला हेवले मोठा प्रश्न पडलाय कारण की ती मम्मीची सवय ती कास हात घालू देत नाही. पण आता आपण ट्राय करून बघू. चला मी ट्राय करून बघतो, कॅमेरा लावतो, बघू जर काय दिली तर दिली, नाही तर काहीच अर्थ नाही मग. चला तर गाईस मी आता माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घ्यायला चाललोय, ती म्हणजे म्हशीची दार काढायला. हा तिच्या सगळ्यात मोठी रिस्क आहे. तिने जर काय लाथ हाणली, तोंडावर कुडल हाणली तर मग आपला हा शेवटचा व्हिडिओ समजा म्हणजे व्हिडिओ बनेन पण मध्ये ब्रेक घ्यावा लागेल. कारण की आता ती दार काढणं म्हणजे सोपं नाही. तिला फक्त मम्मी सवय, मै सवय नाही. ती कसा पाय उचलेन ते तुम्ही बघत राहा, मी व्हिडिओ साईटने दाखवतो. तिथंच कॅमेरा मांडतो आणि वाघावर सोडतो, बघत राहा. जर लात नाही हाणली तर आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील. वा ओके बस बस. गाईज काम निघलाय पार. तीन तुडीलेच होतं मला. तिने तो मी बघितलं असेल ना, कासात हात सुद्धा नाही कारण त्याला इतकंही केलंय. आता सकाळ मम्मीला बोलावं लागेल कारण की पाना लिहिलंय आणि वाघर पिऊन द्याय नाही त्या गा. आता काय करावं त्याचं, वाघर सोडितणारच मी. ह्या का तिची दंबर तू. आणि आता सगळं पेल्याशिवाय तर सुट्टी द्यायची नाही. सगळं खरडून प्यायचं, खरडून. हा पे आता टाकती. गाईस ती वाघाराला सुद्धा पिऊन द्याय नाही. तर गाईस आता घरी आलोय आणि आज काही मशीनी दार नाही दिली आपल्या. जाऊ दे तर आता जेवतो आणि झोपतो निवांतो आणि लय कंटाळा आलाय. जाऊ द्या. गुड नाईट गाईस. तुम्ही पण झोपा आणि मी पण झोपतो आता.